हॅलो, कसे आहात सगळे? तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा. शनिवारी सकाळी आम्ही 6:30 वाजता निघालो होतो झू बघण्यासाठी चेन्नईला. तर आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करत होतो आपण चेन्नईला जाऊया, पण फायनली आज आम्ही निघालो. तर आमच्या घरापासून झूपर्यंतचं डिस्टन्स आहे 170 किलोमीटर. मला आम्ही सुरू केलं तर 7:30 पावणे 8च्या आसपास आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. तर हे हॉटेल आहे आतमधून, आणि एक नवीन टेक्निक आहे की जी मी फर्स्ट टाईम पाहिलेली आहे की ते एक इंडक्शन सारखं आहे काहीतरी. त्याच्यावरती गरम गरम सांबर ते आणून ठेवतात आणि ते परत ऑटोमॅटिकली ऑन होतं. पण हे नवीन काहीतरी मला बघायला भेटले, तर त्यामुळे म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. आणि ह्या 3 प्रकारच्या चटण्या इकडे साऊथ साईडला मिळतात. एक आहे पुदिन्याची, एक आहे टोमॅटो आणि ते शालोट्स छोटे छोटे कांदे असतात त्याची, आणि एक आपली रेग्युलर नारळाची चटणी. आणि हे खूप आणि छान वाटलं काहीतरी बघायला. ते बघा, आम्ही इडली, पोंगल, एक वडा ऑर्डर केलं होतं. पण त्यासोबत नवीन एक आम्हाला भेटला, एक म्हणजे आहे तो स्वीट पोंगल, आणि अजून एक काहीतरी होतं रसम, ते काही मला नाही माहीत. त्यानंतर आम्ही आलो तर आम्ही 10:30 वाजता झूमध्ये पोहोचलो. तिथून कार वगैरे पार्क केली आणि आम्ही एंटर केलं. एंटर केल्यानंतर तिथे एक चार्ट होता. चार्टवरती लिहिलेलं की आपण आतमध्ये कसं जाऊया, म्हणजे व्हेकल घेऊया, सायकल घेऊया, किंवा फीज वगैरे, एंट्री फी वगैरे किती आहे. त्यानंतर ते पाहिलं, एंट्री केली आम्ही. तर हा फ्रंट व्ह्यू होता झूमध्ये एंटर केल्या. तर झूचं नाव आहे अरिग्नर अन्ना झूलॉजिकल पार्क, वंडलूर, चेन्नई, असं त्याचं नाव आहे. चेन्नईमध्ये, पण चेन्नईच्या थोडंसं बाजूला असल्यामुळे ते वंडलूर म्हणून आहे, तिथे आहे. त्यानंतर आम्ही एंटर केल्यानंतर हे छानसं होतं, मस्त वाटलं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही तिकीट काढले. तर हे BOE आहे, बॅटरी ऑपरेटेड व्हेकल. चालत तर काय एवढं शक्य नव्हतं कारण मोठा झू आहे, त्यामुळे आम्ही हे प्रेफर केलं. तर ह्याला एकाला 150 रुपये फी आहे, आणि लहान 5 वर्षाच्या आधीच्या मुलांना फ्री आहे. त्यामुळे आम्ही ते घेतलं, आणि छान वाटतं त्याच्यामध्ये बसून. ते पाहिजे छान छान स्पॉट आले की ते उतरवतात, आपण बघून मस्त परत जाऊन बसू शकतो. तर हे माझं बाळ खूप एक्सायटेड होतं त्यामध्ये बसण्यासाठी. आम्ही इथून सुरुवात केली. हे जस्ट स्टार्ट झालं. काही लोक चालत जात होते, काही जण सायकल, आणि सायकल पण होते इथं. सायकल पण तुम्ही घेऊ शकत होता, पण आमच्याकडे लहान माझी मुलगी असल्यामुळे आम्हाला ते पॉसिबल नाही झालेलं. ठीक आहे, तर आम्हाला छान वाटलं व्हेकल कार. तर हे बघा, साईडला इथे हरिण होते, त्याला असं फक्त बंद नव्हतं, असे ओपनच होते, त्यामुळे सगळीकडे ते दिसत होते. व्हिडिओमध्ये दिसत नसेल तरी खूप सारे होते, आणि काही ठिकाणी मंकी पण होते. हे पाण्याचं आहे, ते त्यांच्यासाठीच हे मंकीला पाणी वगैरे प्यायला. हरिण आणि मंकी हे ओपन होते, फक्त बंद नव्हते. बाकी तर सगळं आतमध्ये होतं, पिंजऱ्यामध्ये किंवा जाळीमध्ये असतं त्या. आम्ही व्हेकलमधून स्टार्ट केल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं, कारण जे लोक पण चालत निघालेत स्टार्टिंगला खूप छान वाटतं, पण शेवट एवढी एनर्जी डाऊन होते की खूप जास्त डाऊन होते. तर इथे बघा गोरीला बसलेला, आणि तो गोरीला इतका छान बसला होता की म्हणजे जसं की तो काय म्हणतो, पोज देतोय किंवा आपल्याशी बोलतोय निवांत रिलॅक्समध्ये, अजिबात घाबरणं नाही, काही नाही. आणि छान, म्हणजे एकदम व्यवस्थित दिसला सगळ्यांना, की असं बघावं नाही लागलं अरे कुठे आहे. तर तो बसलेला, तो आम्ही छान जवळून पाहिलं त्याला. तर ह्याच्यामध्ये नेट आहे त्यामुळे एवढं व्यवस्थित नसेल दिसत, पण खूप छान असं निवांत बसलेला होता, आणि छान आमच्याकडे लोकांकडे बघत, आणि काय चालू आहे सगळीकडे त्याची नजर फिरत होते. तर हे बराच वेळ पाहिलं. आणि त्या मागे अजून 2 होते, एक लहान पिल्लू होतं आणि अजून एक होतं, ते काही जास्त दिसत नव्हतं, जरा थोडं लांब होतं. त्यामुळं हे पाहिल्यानंतर आम्ही गेलो, असे साईडला आलेलं होतं, त्यामुळे माझं बाळ त्याच्यासोबत खेळायला चालू झालं होतं. ते पळत वगैरे नव्हतं, हात लावून द्यायचं, त्यामुळं लोकांना पण छान वाटत होतं बघायला. त्यानंतर परत आम्ही दुसरीकडे बघायला, जे व्हेकल कार आहे ते स्पॉट आले की आपल्याला उतरवतं. त्यांनी आपल्या हातामध्ये एक हे बँड दिलं होतं. ते बँड दाखवले की कोणतीही व्हेकल आली तरी आपण त्यामध्ये बसू शकतो. आणि आता जे मी दाखवलं पाण्याचं, ते पण मला एक नवीन बघायला भेटलं, की काही लोक असे कुठे हात वगैरे धुतात किंवा पाणी प्यायचं असतं, मग पाणी नसताना, तर त्यांचं छान बघायला मिळालं की त्यावरून आपण हँडवॉश करू शकतो, प्यायचं पण पाणी होतं, त्यामुळे छान वाटलं ते. आणि नंतर आम्ही सुरुवातीला अगोदर बर्डमध्ये गेलो होतो, तिथे सगळे बर्ड्स पाहिले. ते काही जास्त शूट नाही केले, जे मेन आहे तेच शूट केलं. आणि हा इथं आहे तो टायगर आहे. तर माझी मुलगी एवढं टायगर करत होती, जशी सुरुवात झाली त्याचं मम्मा टायगर. नंतर आम्ही खूप वाट पाहिली. टायगर ॲक्च्युअली बसलेला होता खाली, खूप आम्ही 5-10 मिनिट थांबलो, शेवटी ते उठलं.
म्हणजे ते सांगितले होते की त्याचं वय झालेलं आहे, त्यामुळं जास्त तो असं फिरताना वगैरे कोणाला नाही दिसणार आहे. आणि ते झालं, अगदी थोड्या वेळासाठी तो उठला, थोडासा राहून दिला आणि सगळ्यांना बघून एवढं छान वाटलं. खूप मोठा दिसत होता तो आणि तो लगेच परत बसला. आणि माझ्या मुलीची खूप इच्छा होती की त्याला टायगर उभा राहिलेला बघायचा. आणि अजून एक ती हात दाखवते, दुसरीकडे पण अजून एक होता, पण तो पण झोपलेला होता. हे पाहून झाल्यानंतर आम्ही परत बराच वेळ पाहिलं. साप होते, जिराफ, हत्ती सगळे होते, पण मी जास्त शूट नाही केलेलं. जे महत्त्वाचं मला वाटलं 1-2 तेवढेच मी टाकलेत, कारण बाकीचे तर आपण पाहिलेले असतात ना. टायगर मी एवढं जवळ नव्हता पाहिला. लायन पण होता, पण लायनमध्ये लायन असं झोपलेलाच राहिला, त्यामुळे तो दिसलाच नाही. आणि सफारी पण होते तिथे, जीप सफारी. टाईम नव्हता त्यामुळे आम्ही निघालो तिथून. त्यानंतर आम्ही चाललो होतो चेन्नईच्या मोठ्या मॉलमध्ये, पुण्याच्या मॉलमध्ये. तो मॉल बघायची खूप इच्छा होती. खूप म्हणजे खूप मोठा आहे. खरं झूपासून मॉल फक्त 27 किलोमीटर आहे, पण आम्हाला कंप्लीट 1 तास लागला जायला. हे बघा एंटर. ॲक्च्युली आम्ही 1 तासभर पार्किंगसाठी फिरत होतो, एवढं ते मोठं पार्किंगचं आहे. ते झाल्यानंतर गाडी कशी तरी पार्क केली, आतमध्ये एंटर केलो. आतमध्येच एवढं मोठं, खूप जास्त मोठं होतं ते. हे बघा तुम्ही दिसतंय ते. बाहेरून सेपरेट जरी दिसत असेल तर आतमधून हे सगळे कंबाईन आहेत. तर माझी खूप इच्छा होती चेन्नईला जावं आणि हे आतून बघावं. त्याच्या पण झूमध्ये खूप प्राणी होते, पण एवढे नाही दाखवता आले. खूप सगळे होते काय, आणि जवळून बघता आले जास्त. असे खूप लांब नव्हते. ह्याच्या आधी आम्ही 2 झू पाहिले, पण तेच काही बघायला भेटायचे, काही लांब असायचे, काही झोपलेले असायचे, त्यामुळे एवढं बघताच नाही आले. आता बऱ्यापैकी आम्ही पाहिलं. नंतर हे बघा आम्ही मॉलमध्ये आलेलो आहे. मॉल तर खूप मोठा आहे. आम्हाला लिफ्ट पण नाही लवकर नव्हती सापडत, त्यामुळं खूप जास्त टाईम नव्हता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही जास्त नाही फिरलो. इथे थोडंसं फिरलो आणि माझ्या मुलीला खेळायच्या आपलं प्ले झोनमध्ये, फन झोनमध्ये घेऊन गेलो खेळायला. तिथे ती बरेच 1 तासभर खेळली. त्यानंतर आमची 1 डे ट्रिप असल्यामुळे आम्हाला जास्त खूप टाईम स्पेंड नाही करता आला. झूमध्ये पण आम्हाला जे बघायचे होते खूप जवळून, तेच प्राणी आम्ही जवळून पाहिले. बाकी आम्ही व्हेकलमधूनच बघत होतो. आणि आम्हाला पटकन मॉल पण बघायचं होतं आणि नंतर रिटर्न घरी पण जायचं होतं. त्यामुळे पण झूमध्ये व्हेकल असल्यामुळे बरं वाटलं, कारण गरमीच्या वेळी किंवा आत्ता पण गरमी नसेल तरी पण एवढं नाही चालणं होते. आणि पूर्ण झू बघायचं असेल तर टाईम पण जास्त पाहिजे व्यवस्थित. एक जर तुम्हाला बघायचेच असतील तर खूप जास्त टाईम पाहिजे, पण आमच्याकडे तसं नव्हतं. रिटर्न पण यायचं होतं, त्यामुळे आम्ही जास्त टाईम नाही घालवला. थोडा वेळ थांबलो, बघितलं आणि नंतर मॉलकडे निघालो. आणि ट्रॅफिक पण खूप होतं चेन्नईमध्ये. तर मॉलमध्ये आम्ही अराऊंड 5-5:30ला पोहोचलो. त्यानंतर 8 वाजता मॉलमधून आम्ही रिटर्न निघालो, पण एवढी गर्दी, आम्ही 1 तासामध्ये फक्त 8 किलोमीटर कव्हर केलं होतं. तर आम्हाला घरी यायला खूप वेळ लागला. त्यामुळे वन डे ट्रिप असेल की हाच प्रॉब्लेम होतो की आपल्याला घाई करावी लागते. तर मॉलमध्ये एवढं तर काही जास्त शूट नाही केलं मी, हेच थोडंफार काय आहे ते दाखवलं. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे पण इथेच केलं. जरा वेळ टाईमपास केला, अजून थोडंसं फिरलो फिरलो अजून आम्ही 2-3 तास होतो मॉलमध्ये. त्यानंतर रिटर्न जर्नी स्टार्ट केली. खूप जास्त ट्रॅफिक होतं, त्यामुळे आम्ही खूप लेट घरी पोहोचलो.